लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तर आजकाल दुःखी होणं फार सोपं झालंय नाही. जी कारणं, जी माणसं पूर्वी आनंद द्यायची, कधीकधी त्या माणसांमुळे किंवा त्या कारणांमुळे आपण दुःखी होऊ लागलोय. तुम्हालाही असंच वाटतंय का? बऱ्याचदा असं घडतं. मग दुःख वाढलंय की आनंद शोधायची क्षमता नाहीशी होत चालली आहे? काय वाटतं तुम्हाला? डेमोक्रिटस म्हणतात, मालकी हक्क किंवा सोन्या नाण्यात आनंद दडलेला नाही, तो वास करतो आत्म्याच्या ठाई. मुळात जन्म घेतानाच आपण आनंदासोबत आलोय. जसं कळू लागलंय तसतसं दुःख वाढत चाललंय. मग काही वेळेला कळत असलेल्या गोष्टी न कळण्याचं नाटक करून पाहूयात. दुःख जरा कमी होईल असं मला वाटतंय. आनंद आतमध्ये दडलाय. बाहेरच्या गोष्टींमध्ये आपण तो का शोधतोय? तो आपला आहे, आपणच मिळवायचा. मुळात मिळवायचीही गरज नाही, तो शोधावा लागेल, कारण तो आपल्यामध्येच आहे. कोणी येऊन देणार नाही आहे आपल्याला, आणि चुकून दिलाच तर तो फार काळ टिकणार नाही. परिस्थिती बदलते तशी दुःख आणि आनंदाची व्याख्या देखील बदलते. मग ही व्याख्या करतंय कोण? आपणच की. बदल तर सतत घडणार, कधी ते दुःखद असतील तर कधी सुखद. पण आपण मुळात आतून आनंदी असू तर दुःख व्हायचं कारणच नाही. जरी झालं तरी ते थोड्या वेळापुरतं असेल. आता आपण आनंदी राहायचं कसं? कधी दुर्लक्ष, कधी टाळाटाळ, कधी सोडून द्यायचं. मग ती परिस्थिती असो, माणसं असो, पैसा असो, हक्क असो, काहीही असो. अर्थात सगळंच सोडायचं नाही, पण सगळ्यामागे पळायचंही नाही. सगळ्यामागे पळत राहिलो तर थांबणार कधी? थांबलो नाही तर आनंद शोधणार कधी? शोधलाच नाही तर आनंदी होणार कधी? आणि जसं मी मगाशी म्हणाले, आयुष्य जे लाभलं आहे ते चांगलं जगायचं आहे. मग आपण जर दुःखी असू तर आयुष्य चांगलं कधी जगणार? एकदाच मिळालं आहे ना ते, पुन्हा पुन्हा थोडी मिळणार आहे. नंतर कोणी म्हणणार नाही आहे, तू दुःखामध्ये आयुष्य काढलंस, जा तुला परत पाठवतो, आनंदी आयुष्य जगून ये. असं होणार आहे का? नाही. या विनाकारण वाटणाऱ्या दुःखी संकल्पना झिडकारून टाकूयात. सुदैवानं राहायला घर, पुरेसं जेवण, धडधाकट शरीर मिळालंय. मग जराशा दुःखाला सामोरं जायला मनाला तयार करूयात ना, आणि त्यातून बाहेर पडायला देखील. नाहीतर तेच तेच रडगाणं धरून बसायचं, क्षण आणि क्षण हातातून निसटून जाऊ द्यायचा. असं का? मान्य आहे, दुःख आहे, सर्वांनाच आहे. पण तरीही जग चाललंय ना, मग आपण का थांबलोय? दुःख आहे तर आनंदही आहे. ज्या पद्धतीने आपण दुःखाकडे फोकस करतोय, अगदी त्याच पद्धतीने आपण आनंदाकडे फोकस केला तर, आनंद शोधायचा प्रयत्न केला तर, दुःख आपोआप नाहीसं होईल. त्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही आहे. थोडंसं दृष्टीपलीकडे पाहूयात की, कृतज्ञ राहूयात. जे मिळालं आहे त्यात समाधान मानूयात. ह्या इतक्या स्पर्धात्मक युगात समाधानी राहणं शक्यच नाही आहे. माहिती आहे मला, जर आपण समाधानी राहिलो तर आपण पुढच्या गोष्टी मिळवू शकणार नाही, हे देखील माहिती आहे. मग प्रयत्न करत करत समाधानीसुद्धा राहता येतच की. मनाचं समाधान, आनंदाचं समाधान, ह्यासुद्धा गोष्टी असतात. शोधला तर आनंदही सापडतो. कितीही आजूबाजूला दुःख असू दे, जर आपण ठरवलं ना की मला फक्त आनंदी राहायचं आहे, मग काहीही परिस्थिती असू देत मी आनंदीच राहणार, हे जर ठरवलं असेल तर आपण नेहमी आनंदीच राहू. जसं अंधार दूर करायला उजेड लागतो ना, अगदी तसंच दुःख दूर करायला आनंद हवाय. आणि आनंद खरंच खूपच लहान लहान गोष्टींमध्ये दडलाय. फक्त आपण त्यापासून दूर आहोत. दूर आहोत म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आपण तिथेच आहोत, फक्त आपल्याला तो दिसत नाही आहे. सो थोडीशी क्षमता वाढवूयात. निवांत बसण्यामध्ये आनंद आहे, सकाळी उठून मस्त चहा घेण्यामध्ये आनंद आहे, देवपूजेमध्ये आनंद आहे, समाधान आहे, मैत्रिणींसोबत गप्पा करण्यात आनंद आहे, स्वयंपाक करण्यात आनंद आहे. जर आपण वर्किंग असू तर नोकरी करण्यामध्ये आनंद आहे. त्याच्या जोडीला दुःख पण तिथे येणारच आहेत,
पण जर आपला आनंद आपण मोठा केला, आपल्या आनंदाकडे आपण जर लक्ष दिलं, तर ती दुःख आपल्याला दिसेनाशी होतील. आणि लहान लहान गोष्टी मिळूनच मोठा आनंद कधी आपल्या समोर येऊन थांबेल ना, आपल्यालाही कळणार नाही. त्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल उचलायचं आहे, दुःखांकडे दुर्लक्ष करायचं आहे, दुःखांविषयी कमी बोलायचं आहे, फक्त आनंदाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि जितका आनंद आपल्याला मिळतो आहे तितका त्या आनंदाबद्दल बोलत राहायचं आहे. खूप लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळतो आणि त्या आनंदाप्रती आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. सतत सतत आपला आनंद घोकत राहायचा आहे, त्याने आनंद वाढतो. हाच तर नियम आहे ह्या जगाचा, युनिवर्सचा, की जे तुम्ही बोलताय, जे तुम्ही फील करताय तेच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सतत लहान लहान गोष्टीतला आनंद बोलत राहायचा, तो फील करायचा. आपोआपच आपला आनंद वाढणार आहे आणि जी कारणं आहेत दुःखी होण्याची ती हळूहळू नाहीशी होतील. जर आपण दुःख घोकत राहिलो, दुःखी होत राहिलो, तर आपल्याला युनिवर्स दुःखच देणार आहे. त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर आनंदाप्रती कृतज्ञ राहायचं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींमधून आनंद मिळतोय त्या शोधत राहायच्या आहेत, बोलत राहायच्या आहेत आणि आनंद अनुभवत राहायचा आहे, अगदी मनापासून अनुभवायचा आहे, तरच तो दुप्पट होत जाणार आहे. बाकी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. लवकरच अशाच एका छानशा विषयासोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.